अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे. अश्रू ओघळतात तेव्हा दुःख दिसतं आणि न ओघळलेले अश्रू आतून माणूस मोडून टाकतात. विश्वास सांगून जातो, जोडीदार कसा आहे. विश्वास मिळतो तेव्हा नातं फुलतं आणि संशय वाढला की प्रेमही ओझं वाटू लागतं. गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे. पैसा असणं गैर नाही, पण पैशावरचा गर्व माणूस गरीब करून जातो. संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे. संस्कार शिकवले जात नाहीत, ते जगले जातात. आणि जिथे माणुसकी दिसते तिथेच खरं कुटुंब असतं. वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे. शब्द सुंदर असणं महत्त्वाचं नाही, शब्दांमागचा हेतू स्वच्छ असणं महत्त्वाचं असतं. संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे. जास्त बोलणं म्हणजे ज्ञान नाही, गरजेचं तेवढं बोलणं ही खरी समजूतदारी आहे. ठेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे. ठेच पायाला लागत नाही, ती आपल्याला सांगते आपण कुठे दुर्लक्ष केलं. डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे. डोळे खोटं बोलत नाहीत, ते मनातलं सगळं शांतपणे उघड करतात. स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे. स्पर्शात शब्द नसतात, पण तो मनातली भावना खोलवर पोहोचवतो. वेळ दाखवते, नातेवाईक कसे आहेत. वेळ चांगली असताना सगळे जवळ असतात, पण वेळच खरी नात्यांची ओळख करून देते. भावकीतली 4 माणसं एका दिशेने तेव्हा चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. जिवंतपणी मतभेद असतात आणि मेल्यावर सगळे एकमताने चालतात. लोक काय म्हणतील या विचारात आयुष्य जातं. लोक बोलतातच, फरक एवढाच की जिवंतपणी टोचून आणि मेल्यावर गौरवून. माणसांची कदर जिवंतपणीच करा. जिवंतपणी शब्द कमी पडतात आणि मेल्यावर शब्द उशिरा येतात. मेल्यावर माणूस चांगला होता म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी चुका दिसतात आणि मेल्यावर आठवणी सुटतात. चांगल्या माणसांवर विश्वास ठेवा. औषध कडू असतं, पण तेच जीव वाचवतं. चांगली माणसंही तशीच असतात. काही शब्द ऐकून संपत नाही, ते मनात राहून आपल्याला बदलतात. चांगले विचार जपून ठेवा, कारण तेच पुढचं आयुष्य घडवतात. ऐकत रहा मनस्पर्श, जिथे शब्द जगण्याची ऊर्जा बनतात. शब्द संपले, विचार तुमच्यावर सोपवते.